अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी, स्वामींचा अभिषेक कोणकोणत्या सेवा कराव्यात, जर गुरुचरित्र पारायण तुम्ही घरामध्ये करत असाल तर सांगता कशी करावी, तसेच महाराजांना नैवेद्य कसे कोणकोणते नैवेद्य दाखवावे आणि आरती कशी करावी ह्याच्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. चला तर आज आपण स्वामी पुण्यतिथी 6 मेला स्वामी पुण्यतिथी आहे. 30 एप्रिल पासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि सांगता 6 एप्रिलला आहे. तर ह्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाची वाचनाची समाप्ती आहे. दत्त महाराजांची जयंती असते तेव्हा आपण 7 दिवस पारायण असतो आणि 8व्या दिवशी सांगता करत असतो. पण स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस आपण 7व्या दिवशी सांगता करायची असते, 8व्या दिवशी सांगता करायची नाही. तर तुम्ही घरामध्ये जर गुरुचरित्र पारायणाला बसला असाल तर तुम्हाला त्या दिवशी सांगता करायची आहे. घरामध्ये नैवेद्य करून घ्यायचा आहे, वाचन कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि 10च्या आतमध्ये आपल्याला नैवेद्य ग्रंथासाठी नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे. भाजी पोळी, वरण भात, थोडीशी मिठाई, घेवड्याची भाजी, अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य उद्या स्वामी महाराजांना आणि ग्रंथाला असे 2 नैवेद्य आपल्याला करायचे आहेत. आणि हे नैवेद्य ग्रंथाला अर्पण करून आपण 7 दिवस जर पारायण केलेलं आहे, आज माझ्या ग्रंथाची वाचन संपत आहे असं हातामध्ये पाणी घेऊन सांगताचं आचमन करून पाणी सोडून द्यायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करून तुळशीचे पत्र ठेवून 3 वेळेस पाणी फिरवून ग्रंथाला ते नैवेद्य अर्पण करायचं आहे. सांगता आपल्याला अशा प्रकारे सांगता करायची आहे. आता हे झाली तर तुम्ही घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत असाल तर, समजा जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत असाल किंवा दत्तधामामध्ये पारायण करत असाल किंवा सामूहिक तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असेल तर तुम्ही असं नैवेद्य दाखवायची गरज नाही. तिथं सगळं काही नैवेद्य दाखवले जातात. जर हे घरामध्ये तुम्ही करत असाल तरच आपल्याला ही सेवा करायची आहे. नैवेद्य दाखवण्यात झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती. श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. समजा तुमच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, तर त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. एका पाटावर मस्त चांगला एक कपडा अंतरायचा आहे, पिवळा अंतरा किंवा लाल अंतरा, आणि एक हार घ्यायची आहे, ताज्या फुलांची हार बनवायची आहे. महाराजांच्या फोटोला स्वच्छ पुसून अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करून एक हार अर्पण करायची आहे. आणि हे सगळी कृती करत असताना आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत राहायचा आहे. जर तुम्हाला श्री सूक्त पुरुषसूक्त येत असेल तर तुम्ही ते म्हणत सुद्धा ही कृती तुम्ही करू शकता. महाराजांना हार अर्पण करायची आहे. महाराजांची हळदी कुंकू आणि अष्टगंध लावून झाल्याच्या नंतर थोडंसं अत्तर लावायचं आहे. मग महाराजांना धूप दीप वाळायचं आहे आणि जे काही आपण नैवेद्य घरामध्ये बनवलेला आहे, जे वरण भात, भाजी पोळी, घेवड्याची भाजी, एखादी मिठाई, गोड पदार्थ अशा प्रकारे एका ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे. नैवेद्याचं ग्रंथाचं नैवेद्य अलग आणि महाराजांचं नैवेद्य अलग असं आपल्याला 2 नैवेद्य दाखवायचे आहेत. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. समजा तुम्हाला श्रीसूक्त पुरुषसूक्त येत नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 108 वेळेस म्हणून महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करा आणि मग मूर्ती स्वच्छ धुवून घ्या. मग ते स्वच्छ कपड्याने पुसून हिना अत्तर लावायचं आहे महाराजींना
एका पाटावर ठेवायचं आहे किंवा एखादी आपलं छोटं देवाचं पाट असेल तर त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. आणि महाराजांना अष्टगंध लावायचा आहे आणि अ, लाल फुलं अर्पण करायची आहेत. धूप ओवाळायचं आहे. तुपाचा दिवा ओवाळायचा आहे आणि मग महाराजांना जो काही नैवेद्य आहे ते अर्पण करायचं आहे. जर फोटो असेल तरी मी सांगितलं आणि मूर्ती असेल तरी कशी अभिषेक करायचा ते मी सांगितले. आणि मग हे धूप दीप दाखवणं झालेलं आहे. नैवेद्य दाखवणं झालेलं आहे. नैवेद्य दाखवताना खाली चौकोन पाण्याचं मंडळ आपल्याला करायचं आहे. त्याच्यावरती ते ताट ठेवायचं आहे आणि ताटाभोवती 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे तुळशीच्या पत्रानं. आणि मग ते तुळशीचं पत्राने आपलं जे काही नैवेद्य आहे ते महाराजांना खाऊ घालून ते नैवेद्याचं पान महाराजांसमोर तुळशीचं पान महाराजांसमोर ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य झालं, धूप ओवाळणं झालं, तुपाचा दिवा ओवाळणं झालं. मग आपल्याला आरती करायची आहे. ह्या दिवशी आपल्याला एक गणपतीची आरती, एक कुलदेवीची आरती आणि स्वामी महाराजांची आरती. 3 आरती तर तुम्हाला म्हणायचीच आहे. जर तुम्हाला अजून काही दुसऱ्या आरती 5 आरती करायचं आहे, 7 आरती करायचं आहे, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दत्त महाराजांची आरती म्हणू शकता. तुम्ही भगवान विष्णूची आरती म्हणू शकता, महादेवाची आरती म्हणू शकता. तर 5 आरती असं तुम्ही म्हणू शकता. पण जर तुम्हाला जास्त वेळ म्हणायचं नसेल तर तुम्ही आवर्जून 3 आरती तर उद्या म्हणायचीच आहे. उद्या म्हणजे 6 मेला. महाराजांना आरती झाल्याच्या नंतर आपण मंत्र पुष्पांजली वगैरे अर्पण केल्याच्या नंतर त्याने धूप जे आपण आरती ओवाळलेलं आहे ते महाराजांना दाखवून आपल्या घरभर पूर्ण दाखवायचं आहे. ते आरतीचं वास पूर्ण घरामध्ये जसं आपण देवाला आरती फिरवतो त्याच दिशेने आरती घरभर फिरवून मग त्या आरतीभोवती थोडंसं पाणी फिरवून ती आरती आपण थोडीशी आपल्या हाताने आपल्या वर थोडीशी घेऊन ती आरती मग खाली जमिनीवर थोडं पाण्याचे थेंब वगैरे टाकून चौकोन मंडळ करून त्याच्यावरती ती आरती ठेवून द्यायची आहे. आणि 3 वेळेस स्वामींना मुजरा करून आपले काही दुःख संकट ते स्वामीला सांगून आपली इच्छा सांगून आपले सगळे दुःख संकट सांगून आपण स्वामी महाराज मला विनंती करायचं आहे की आजपासून स्वामी महाराज मी तुमची सेवा करायची माझी इच्छा आहे आणि तुम्ही माझ्याकडनं ती सेवा करून घ्या आणि माझं जीवनाचं सगळं कार्य तुम्ही चालवा असं म्हणून स्वामीला विनंती करायची आहे. आणि स्वामीला आपल्या जीवनातले सगळे दुःख आपले संकट स्वामीवर सोडून द्यायचं आहे आणि स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे. स्वामी सेवा म्हणजे रोज आपल्याला 11 माळी 3 अध्याय श्री स्वामी समर्थांचे नित्य नेमाने आपल्याला वाचायचं आहे. जर एवढं तुम्हाला सेवा होत नसेल तर 1 माळ 1 अध्याय तुम्ही रोज स्वामी महाराजांची वाचा. बघा तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते बदल तुम्हाला दिसायला भेटतात. तर आता सेवा काय करायची आहे उद्या म्हणजे 6 एप्रिलला पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृतांचं 21 अध्याय पूर्ण वाचायचं आहे. एक पारायण आपल्याला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करायचा आहे. तारक मंत्राचे 11 वेळेस म्हणायचं. तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. जर तुम्ही केंद्रात जात असाल तर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक वाचू शकता. जर तुम्ही केंद्रात जात नसाल तुम्हाला जवळपास केंद्र नसेल तर तुम्ही घरी पण वाचू शकता. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल श्री स्वामी समर्थ सारामृतांचे ग्रंथ नसेल तर श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हे ॲप आहे त्याच्यावर ते ॲप डाउनलोड करा फ्री आहे. आणि त्या ॲपवरती श्री स्वामी समर्थ सारामृतांचं वाचण्याची सुविधा त्या ॲपमध्ये दिलेलं आहे. ते ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही वाचू शकता. नाहीतर मग तुम्ही यूट्यूबवरती श्री स्वामी समर्थ सारामृत असं टाकले तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला येईल. ते पण श्रवण करू शकता. पण उद्या आपल्याला 6 मेला श्री स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथाचं पाठन आवर्जून करायचं आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. उद्या आपल्याकडनं ही सेवा झालीच पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथी साजरी करायची आहे. अभिषेक सेवा
गुरुचरित्र करत असाल तर सांगता कशी करावी, नैवेद्य कोणते दाखवावे, आरती कशी करावी, सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वामी पुण्यतिथी साजरा करा आणि तुमचे सगळे दुःख संकट स्वामीला सांगा आणि स्वामी सेवा करायला बघा. बघा स्वामी तुम्हाला काय देतात आणि तुमच्या जीवनात कोणकोणते बदल होतात ते स्वतः अनुभव घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.